नवीन लग्न झालेलं आहे तर हो. आपल्या मराठी परंपरेचा हा भाग आहे की उखाणं घ्यावं लागतं. उखाणा. येस, तर एक एक प्लीज आमच्यासाठी. तू घेते पहिला की मी? हा मी घेतो. ओके हा, प्लीज प्लीज. सो ताटात आहे सुरमई, ओके, आहे. आणि बाजूला आहे प्रॉन्स रस्सा. वा. ओके, ताटात आहे सुरमई आणि बाजूला आहे प्रॉन्स रस्सा. अपूर्वाचं नाव घेतो, हाच आहे आमच्या प्रेमाचा किस्सा. होय, होय. अरे खरं पण खरं. बघ ना, म्हणजे फूड खाणं हे तुमच्या Yes. लव्ह स्टोरीचा एक खूप Major भाग आहे. मेजर किस्सा आहे तो. Exactly. क्या बात आहे, खूप आवडलं बापरे, आता तनुष एवढं छान नाव घेऊन मला चॅलेंज केलंय. चॅलेंज Of केलं course. तुला. येस. मी प्रयत्न करते. खोबऱ्याचं केलं वाटण आणि त्याचा बनवला कोलंबी रस्सा. ओ वा 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 वा. खोबऱ्याचं केलं वाटण, त्याचा बनवला कोलंबी रस्सा. तनुजरावांचं नाव घेते कारण जन्मोजन्मी मला असाच लाईफ पार्टनर असावा. करूया मॅनेज कर. दिस इज नॉट डन. अच्छा ओके, आय ट्राय अगेन. खोबऱ्याचं केलं वाटण, त्याचा बनवला कोलंबी रस्सा. रस्सा. ओके. रस्सा. रस्सा. कोलंबी. खोबऱ्याचं केलं वाटण, बनवला कोलंबी रस्सा. तनुजरावांचं नाव घेते कारण तोच माझा अरे देवा, थांबा. रस्सा. आता ह्याला आधी एक हो. फाईंड कर. कस्सा. कस्सा बस्सा. मासा. किस्सा झाला मी किस्सा बोललो यार. गेलाय. झाला किस्सा झाला. हा. रस्सा मासा. कसा बस्सा तो माझाचा. केलाय मी मासा. बापरे. कस्सा ओके ओके, मला कळलं, हा, कळलं. चला चला. कळलं. हा. फायनल आता हे Final, फायनल. yes, हा. मी हा. प्रयत्न करते. तनुज, तू ना एवढं चांगलं नाव घेऊन ना मला कोड्यात टाकलं. खरंच हा. म्हणजे, ओके. केलं खोबऱ्याचं वाटण, ओके. त्याचा बनवला कोलंबी रस्सा. ओके. केलं खोबऱ्याचं वाटण, त्याचा बनवला कोलंबी रस्सा. बराच वेळ गेला तरी सुद्धा तनुजला मी शोधला कसा बस्सा. सही आहे, सही आहे, सही आहे. म्हणजे आम्ही मासा किंवा असं काहीतरी शोधत होतो पण Yes, yes. बसलाय. तनुजला मी शोधला, वेळ गेला पण तनुजला मी शोधला कसा बस्सा. वा 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 वा, क्या बात आहे. म्हणजे मला ना तुम्हा दोघांना बघून आणि तुमची केमिस्ट्री आणि ही मज्जा, ही वाईब इतकी आवडलेली आहे ना. मला असं वाटतं अभिजात मराठीवर तुम्ही प्लीज एक शो करा यार. एक लवकरच. शो करा. Yes. हा, करणार आवडेल. लवकरच. अभिजात मराठीवर अपूर्व आणि तनुजचा एक धमाल शो आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे मी आता इथे डिक्लेअर करून टाक. येस, ही मस्ती आमच्याच घरी कशाला ना, ही मस्ती सगळ्यांनाच एन्जॉय करून. एक्झॅक्टली. देवगड मॅरीज सावंतवाडी असं मस्त कपल आपल्या सोबत आहे आणि इथे छान छान मासे बनणार आहेत. आणि मला सगळ्यात बेस्ट पार्ट काय वाटला माहितीये की मी यायच्या आधी इथे पूर्ण तयारी झालेली आहे. म्हणजे लिटरली माशांना मॅरिनेट करून सुद्धा झालेला आहे, मस्त मसाला लावून. चला मग सांगा मला आज काय बनणार आहे. हा. सो आज आपण टिपिकल आपलं असं कोलंबीचं सार वा. बनवणार आहोत. हा. आणि त्याच्याबरोबर सुरमई फ्राय असणार आहे. आणि मस्त ताव मारून आपण सगळे जेवणार आहोत. येस, चला मग सुरुवात कुठून करूया आपण. सो आपण साराच्या प्रिपरेशन पासून सुरुवात करूया. हा. तोवर मी मासे जे झालेत, हो तुम्हाला फ्राय करणार आहे. सो त्याला जरा मी साईडला ठीक करते. येस. सो या, हे खूप सोपं आहे तसं. तनुज, हा. तू हे करता करता बघून घे, म्हणजे काय? नेक्स्ट वीकेंडला तू करशील. हा. तसं तनुज खरंच उत्तम स्वयंपाक माझा करतो. प्रश्न खरं तर तोच होता की तनुष काय काय करतो.
मी मदत करतो, हा सपोर्टिंग सपोर्टिंग रोल मध्ये आहे पण आणि मी खातो. पण आता अपूर्वाला मी विचारू शकते काय काय बनवतो तनुज? तनुज उत्तम अंड्याचे प्रकार बनवतो आणि मॅगी खूप छान बनवतो. आणि क्या बात आहे. हो, सो त्याचा एक असं आहे की रुसतो खूप, अच्छा आणि जेव्हा तो रुसतो तेव्हा त्याला मासे हवे असतात, त्यामुळे मला असं वाटतं तो उगाच रुसतो. कारण त्याला तुझ्या हातचे मासे खायचे असतात ना. Yes. ओके, खरं आहे ना तनुज? हो हो हो. हा. होय, रुसायचं पाहिजे. तनुजचं होय. आणि मी Sorted आहे. आणि मी सुद्धा रुसते कारण मला मॅगी हवी असते. अच्छा, मी अशी काय वेगळी मॅगी बनवतो का तू? अरे, तू कधीतरी खास मॅगीसाठी आहे. सो मॅगी मध्ये मी काय करतो, सो बेसिकली थोडे मॅगीला पण हेल्दी बनवायचं आपल्याला, हा अजेंडा असतो. सो एग्स प्लीज प्लीज. हा सो एग भुर्जी आपण जसं बनवतो ना, तर अंडा भुर्जी बनवतो हा. आणि मॅगी असते, आणि मॅगी एकदा झाल्यानंतर एग भुर्जी त्याच्यावर असं. ओ, सो अच्छा. मॅगीची क्वांटिटी कमी आणि एग एग भुर्जी भुर्जी जास्त. म्हणजे प्रोटीन Protein, सोबत हा. मॅगी हो, बनवतात हो, मी. हो. पण Protein. अदरवाईज म्हणजे मला जितकी अपूर्वा माहिती आहे तिला असं चमचमीत खायला खूप आवडतं. तर अपूर्वा आणि तनुज मधला तो एक पार्ट आहे मला वाटतं की जिथे तो हेल्थ कॉन्शियस आणि हो. या सगळ्या गोष्टी, तर काय बदललंय की नाही? खूप बदल झालाय. मी जेव्हा तनुजला भेटले होते तेव्हा तनुज असा कम्प्लीट विथ 6 पॅक ऍब्स वगैरे असा होता. हो, आणि आता ट्रान्सफॉर्मेशन करून Full टाकलं. transformation. फुल ट्रान्सफॉर्मेशन केलंय. कारण काय, तो तेव्हाही चिकन खात होता, तो मासे खात होता, तो अंडी खात होता, पण त्याचा मासे खाण्याची पद्धत कशी होती माहितीये, मॅरिनेट करायचं आणि एअर फ्रायर मध्ये वगैरे ते अरे अरे अरे. चिकनला मॅरिनेट करायचं एअर फ्रायर मध्ये. म्हटलं हे बघ, हा माशाचा अपमान आहे. अपमान आहे. जोपर्यंत मासा असा डुबकीने लावत ना त्या तेलामध्ये तेलामध्ये असं असा आवाज येत नाही, Correct. आजूबाजूच्या घरातल्या लोकांना असं कळतं की अरे यांच्या घरी आज मासे आहेत. Exactly. पण मास्यात मजा काय आहे? पण अजिबात माझं काय नाही. म्हणणं आहे, फ्राईड पण खायचं, पण वी कॅन ऑल्सो हॅव ग्रेव्ही, करी, Correct. ते बेस्ड ऑल्सो ना, मग त्यांनी थोडं बेटर राहतं, हेल्दी राहतं. हे सगळं अंधविश्वास आहे. आणि तिने हळूच त्या सवयी बदललेल्या आहेत. हो, नकळतपणे. आता झालंय. म्हणजे एरवी आमच्याकडे एक आमच्या ताई येतात, त्या जेवण बनवतात, पण आता त्यांनाही माहिती झालंय की असं मला ते असं मुळू काहीतरी जेवण आवडत नाही. हो. असं जोपर्यंत मसाला, तेल, हो. exactly. सगळे सेन्सेस जागे झाले पाहिजे. मी असताना, म्हणजे मी जेव्हा कुक करत होतो तेव्हा एक मसाला होता. अच्छा. हा, एक टाईप. आता असं झालं आता महाराष्ट्राच्या की सगळ्या every- कोपऱ्यातले मासे आहेत. एव्हरी डिशला मसाले. मसाले. सो आता जर छोले असतील तर छोलेचा वेगळा मसाला आहे, फिश असेल तर ऑफकोर्स फिशचा वेगळा, चिकन असेल चिकनचा वेगळा, इव्हन भाज्यांचे पण वेगळे वेगळे मसाले. हो हो, मग हा. माझं ते तर असतं. भाज्यांच्या हिशोबाने मसाले आमच्याकडे आता वाढले. बरं, आम्हाला सांग तरी काय 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 अरे हा, काय हे काय करतेय सांगू? ते हे तर बघ, सांग. हे मी हा. सगळं आता मिक्सचर होतं ना, ते सगळं ह्याच्यात टाकलं. आता मी चिंचाचं बरं, मला सांग काय काय टाकलंस एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी. कांदा, हा, खोबरं, ओलं खोबरं. ओलं खोबरं, त्याच्यानंतर मिरची, Okay. काय बरं, बेडगी मिरची, संकेश्वरी मिरची, संकेश्वरी मिरची, मिरची. हा. अच्छा, त्यातही प्रकार आहेत. त्याच्यातही हो, हो. प्रकार आहेत. अरे हो, हो. बाबा. आणि हिरवी मिरची 2 टाकल्यात, थोडस म्हणजे मिरच्याच मिरच्या. हा, मिरच्या. नाही, आता हा मी रंग- समजू शकते. हा फक्त रंग येतो त्याच्याने, त्यांनी काही फार होत नाही. आता अच्छा. चिंचाचं हे टाकलेलं आहे, रस टाकलेला आहे त्याच्यात, आणि अशा पद्धतीने आता आपण हे सगळं लावून घ्यायचं मस्तपैकी. थोडेसे टोमॅटोज, ओके, आणि ह्याची ग्रेव्ही तयार होईल, म्हणजे वाटण तयार होईल बरोबर. की झालं. हे खरं तर खूप सोपी डिश आहे. Oh, nice. दिसते ती अशी खूप, बापरे की किती वेळ लागणार आहे आय असं थिंक वाटतं. प्रिपरेशन जास्त हे आहे, हा. पण बनवताना इट इज इझियर. हा, मला तर तनुजच्या प्रिपरेशन मध्येच मदत लागते. मग तनुज करतो ना, म्हणजे आम्ही तुझ्या व्हिडिओज मध्ये पाहिलेलं आहे. हो हो, तनुज हो. करतो ते मी प्रूफ पण ठेवतो मग माझ्याकडे हा. व्हिडिओज काढून की हे की मी तुझ्यामुळे करतोय. हो. तुझ्यामुळे. येस. कधी कधी एखादी डिश मी बनवली की त्याचं असं म्हणणं असतं, तुला माहिती ही डिश टेस्टी काय, कांदा जो मी कापला होता. ह्याच्यावरती माझ्याकडे काही कमेंट्स नसतात की ओके तुझ्या कांद्यामुळे आपल्याला चिरून मिळतोय ना. तिला असं काम चिडवतो मी होतंय ना मध्ये-मध्ये. आपला. हा. माझं काम हे गोड लागलं का तुला? हा, हो, हा. हे मी बनवलंय. सो लेट्स गो.
सो आता वाटण तयार आहे Yes. आणि डिश खूप सिम्पल आहे खरं तर. मी आधीच या आपल्या प्रॉन्सना आलं लसूण पेस्ट, ओके. मसाला, हळद आणि मीठ लावून ठेवून दिलं होतं. अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता ते वाटण जे आहे त्याची फोडणी द्यायची आणि Okay. मग कोलंबी त्याच्यात सोडायची. बास. दॅट्स इट. इट्स अ व्हेरी इझी रेसिपी. हा. ती दिसते अशी खूप अशी हा. रॉयल ना, त्यामुळे हा. वाटतं आपल्याला. तर So, तो let's- एक टोमणा आहे असं इझी रेसिपी. सो हा, आता हा. तुला कळलेलं आहे, आता त्याची ट्रेनिंग झालेली आहे. इझी बोलूनच तिच्याकडनं करून करून घेतो. इझी आहे हे काय हे एवढंच अच्छा, तो उलट आहे. मला वाटलं की तू करून घेतेस, पण हे उलट आहे. उलट आहे. त्याचं काय, तो मंडे टू फ्रायडे ही इज व्हेरी बिझी. हा. वीकेंड्सला ही इज बिझी टेलिंग मी काय बनवायचं. Oh, आणि very busy man. व्हेरी व्हेरी बिझी मॅन. पण अपूर्व, मला सांग, एखादा असा फसलेला पदार्थ, म्हणजे Oh. लग्न झाल्यापासून आता तुम्ही दोघं राहताय, तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करतच असाल, हो. तर एखादा फसलेला पदार्थ वगैरे. ऍक्च्युली मी आतापर्यंत खूप काय काय वेगळे पदार्थ बनवून आम्ही ट्राय केले, हो. खाल्ले आणि छान पण झाले. म्हणजे मी अच्छा. आता मोमो बनवले होते. मोमोज नाही, डम्पलिंग्स. Okay, Oh my dumplings God, बनवले डम्पलिंग्स. होते. हो. आणि ते डम्पलिंग्स मी एकदा बनवले तेव्हा असे लाजवाब झाले ना, हो. की आम्हाला असं वाटलं की अरे आम्ही पोस्ट सगळंच येतंय. टाकलं, म्हणजे सगळं आम्ही हे केलं आणि इट वॉज रिअली गुड. काही वर्षांनी तुम्ही स्वतःचं रेस्टॉरंट सुद्धा स्टार्ट करू म्हणजे शकता. तनुजला असं म्हणजे- झालं होतं की अरे हिला सगळंच येत आहे. आणि त्याने माझी एवढी भरभरून स्तुती केली सोशल मीडियावरती, काय काय माझ्याविषयी छान लिहिलं. मी पण इम्प्रेस झाले स्वतःकडनं हो. की अरे हे मला जमतंय. राईस डम्पलिंग उसमें काय कर लेगी मैं. हा. तर काही दिवसांनी मी पुन्हा पुन्हा एकदा ट्राय केलं. बनवायला गेले हा. हा. आणि त्यानंतर तनुज सांगेल काय झालं. आणि काय झालं की लिटरली सेमच होतं, काही डिफरन्स नव्हता. पण ते डम्पलिंग्स हे जॉईन झालं पाहिजे ना, ते होतच नव्हतं. हो. Oh. तर ते सगळं ते सारण जे चिकन वगैरे बरोबर, होतं हा. ते ती परत ट्राय मी करत होती. फ्रस्ट्रेट झाले. कमीत कमी तिने आय थिंक 5 वेळा ट्राय केलं असेल, जास्तच. Oh. आणि ते बनतच नव्हतं फॉर सम रिझन. कारण ते कसं असतं ना की जर ते थिन झालं ना एक्स्ट्रा, बरोबर. मग तर ते मोदकासारखं आपलं. मोदकासारखंच correct. हसलं ते. तर बरं, ते तेल फसलं. तापलंय, मी फक्त कांदा हा, हा, त्याच्यात please, सोडतीये. हा जो काय आवाज असतो ना, दिस इज द ओनली किरकिर वी लव्ह. एक्झॅक्टली द ओनली किरकिर आय लाईक इन लाईफ. आणि माशाची किरकिर. तर तो मेन पार्ट अजून बाकी आहे ना हो. तव्यावर. सो आता हे फक्त आपण कांदा जरा ब्राऊन होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत आपण मस्त गप्पा मारू शकतो. येस. हा, सो पुढचा So किस्सा. continue. हा. सो आणि तो झालाच नाही. हा. आणि मग हिला म्हटलं मी ठीक आहे आपण चिकन खाऊन घेऊ वेगळं, आणि मी लिटरली ते खाल्लं अच्छा. सेपरेट जसं बनवलं होतं जसं तसं. बनवलं आणि होतं मला ते. वाटलं की याला आवडतंय, हा खातोय, मलाच नाही आवडलंय, कसं खातोय. आणि ही रडायला लागली. आई म्हणजे ग. तिने एवढं ते सिरियसली घेतलं होतं. मी म्हटलं की वाय, पण ती म्हणजे लिटरली एक तर ते बिघडलं तो दिवस, तिला हे झालं आणि ती जेवली नाही. आई ग. हो. हो. मला ते असं झालं की नाही हे कसं एवढं काय. ती डिसअपॉइंट झाली, पण मी खाल्लं ते. म्हणजे so तू it was- खाल्लंस कारण इट वॉज चिकन आणि तुला हा. प्रोटीन इनटेक करायचा होता.